हाँ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जगदम्बा माता की जय। सजेति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा रासन्ना सति विघ्नाना। या कुन्देन्दुतुषारहारधवना या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यावः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। जगदम्बा माता की जय। 5 कल्याण पश्चिम येथील गोल्डन पार्क जवळ असलेल्या मंदिरामध्ये सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये आपण नवरात्रानिमित्त देवी महात्म्य या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। साहेबराव चव्हाण यांच्या आणि वहिनींच्या विशेष अशा सांगण्यावरून आपण या ठिकाणी कथा करतो। काल या ठिकाणी आपला 15वा अध्याय सुरू आहे। नवरात्रानिमित्त किंवा या देवीच्या प्रार्थनेनिमित्त तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून या देवीची पूजा आपण करतो। या पाठाच्या निमित्ताने 9 दिवसात एक कुमारीचं पूजन करावा किंवा एका दिवशी रोज एक कुमारी आणि एक सुवासिनी असं पूजन करावं किंवा एका दिवशी कुमारीचं आणि सुवासिनीचं पूजन करावं। होमासाठी पाय, स्टील, घृत ही मुख्य द्रव्य असावी। ज्याला हवन करणं शक्य नसेल त्यांनी एक पाठ जास्तीचा वाचावा। पाठ देवीचे आमंत्रण। पाठ म्हणजे काय तर आपण त्या देवीला आमंत्रण देतो, बोलवतो। हवन म्हणजे काय तर देवीचं ते भोजन आहे।
तर्पण म्हणजे आपण जे पाणी सोडतो ते आपल्या शरीरामध्ये काही रोग व्याधी असतील ते नाहीशा व्हाव्यात म्हणून आहे. आणि मस्तकावर आपण पाणी शिंपडून घेतो त्याला मार्जन विधी म्हणतात. तो कुष्ठरोग असला तर जावा याच्यासाठी किंवा होऊ नये. नमस्वाहा म्हणून आहुती द्यावी. तर्पयामी असं म्हणून एक एक पळी पाणी सोडावं. मार्जेयामी म्हणून आपल्या मस्तकावर पाणी शिंपडून घ्यावं. धन्वंत असेल त्याने शक्य असेल तेव्हा होम हवन आदी विधी करावा. निर्धनाने नुसता पाठ केला तरी चालतो. आणि पाठ करणं, होम हवन करणं याच्यापेक्षाही सगळ्यात उत्तम त्यांनी सांगितलं की श्रवण पठणाचे फळ आली. म्हणजे देवीचा पाठ ऐकणं, देवीचा पाठ वाचणं आणि याला पैसा काही लागत नाही. श्रवण पठण म्हणजे आपण कथा ऐकणं किंवा कथा सांगणं याला आपण इच्छेने देतो भाग निराळा, पण त्याच्यासाठी काही वेगळा आवश्यकता आहे. जयासन घडे होम स्पष्टतेने करावा. दशांग पाठ तर्पण मार्चन भावे निष्कृष्ट दशांग पाठ करावा. आपल्यावर एखादं संकट असेल तर त्यावेळेला कालरात्री या देवीच्या नावाने पाठ करावे. ती मुख्य देवी. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 9 दिवस नवचंडी करावे म्हणून सांगितलेलं आहे. पण अष्टमीच्या दिवशीच पाठ पूर्ण करावे आणि होम हवन करावं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. शतपाठ म्हणजे 100 पाठ करायचे असतील तर त्यासाठी वेगळी योजना असते. तेवढे ब्राह्मण बोलवावे लागतात आणि 100 पाठ करायचे. त्यानंतर होम हवन करायचं. ते नाही झालं तर 1 दशांश पाठ जास्ती म्हणजे 10 पाठ 11 पाठ पण आणखी म्हणजे 111 किंवा अशा 110 पाठ असे करावे लागते. 100 पाठाचं नुसतं हवन न करता करायचं असेल तर म्हणजे 1 पाठ करता येतो, 9 पाठ करता येतात, 100 पाठ करता येतात, 1000 पाठ म्हणजे सप्तशतीचे पाठ आहे. एक ग्रंथ पूर्ण वाचणं म्हणजे 1 पाठ असं म्हणतात. किंवा 1000 पाठ करता येतात, 1,00,000 पाठ करता येतात. अशा प्रत्येक पाठाचा विधी हा वेगवेगळा आहे. आता देवीच्या ज्या प्रतिमा करायच्या त्या प्रतिमा कोणत्या प्रकारच्या आहेत ते सांगितलं. मातीची मूर्ती, मृण्मय मूर्ती, दगडाची मूर्ती, धातूची मूर्ती, रत्नाची मूर्ती, लाकडाची म्हणजे काष्टाची मूर्ती, वाळुकेची मूर्ती, चित्रलेखन आणि मनोमय अशा प्रमाणे 8 प्रकारच्या देवीच्या प्रतिमा आहेत. त्या प्रत्येकाची उंची किती असावी, जे दगडाची मूर्ती किती उंचीची असावी, काष्टाची मूर्ती किती उंचीची असावी, हे वेगवेगळं प्रमाण दिलं. या सगळ्या प्रकारच्या मूर्ती जरी असल्या तरी मृण्मय मूर्ती विशेष महत्त्वाची सांगितली. कारण सकळ प्रतिमा ज्या त्याहून मृण्मय प्रतिमा वरिष्ठ जाण ऐसे मंत्रलिंगासे पूर्ण. का त्या देवीचं नाव महिमयी असं नाव आहे, त्यामुळे त्या मृण्मय मूर्तीला विशेष महत्त्व दिलं. पण नेहमीच्याच पूजेत ठेवायचं असेल तर मग ही दगडाची मूर्ती किंवा अशी धातूची मूर्ती आपण ठेवू शकतो. महालक्ष्मीची पूजा करायची असेल तर
18 हाताची देवीची मूर्ती किंवा 8 हाताची देवीची मूर्ती किंवा 4 हाताची देवीची मूर्ती अशी स्थापन करून तिची आपण पूजा करू. देवीची मूर्ती असं म्हटलंय की यंत्र असतं, श्रीयंत्र म्हणून देवीचं यंत्र, त्या देवीच्या यंत्रावरती त्या देवीची स्थापना करावी असं सांगितलं. मग ते जे श्री यंत्र आहे ते कशाने काढू शकता तुम्ही? रांगोळीने काढू शकता किंवा बघा काय रौप्य, सुवर्ण, रौप्य, ताम्र याचं यंत्र करून त्याच्यावरती आपण देवीची स्थापना करून पूजा करू शकतो किंवा मनाने कल्पना करू शकतो. की जो गरीब मनुष्य आहे तो सोन्याचं, चांदीचं, तांब्याचं कसं आणणार, त्यांनी मनाने कल्पना करावी की हे देवी मी खाली श्री यंत्र ठेवलेलं आहे, त्याच्यावर तू आरूढ हो आणि मी तुझी पूजा करतो, अशा भाव ठेवून ते केलं तरी चालतं. उदक अथवा गोमय करून तेने यंत्र करावे निर्माण. शंख, घंटा, कलश पूजन यंत्रावर करावे किंवा अष्टगंधामध्ये ऊर्जपत्रावरती हे श्रीयंत्र काढतात, कागदावरती ठेवून त्याची पुडी करून ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून किंवा एखाद्या डबेत ठेवून आपल्याजवळ ठेवतात. देवीच्या अष्टगंधे लिहून तू आपणापाशी करी रक्षण, भूत प्रेत पिशाच जाण बाधा न करी तयासे. आपण नाना प्रकारची द्रव्य जे हवनामध्ये अर्पण करतो ते नेहमीच्या पद्धतीने दुधात शिजवलेला भात, तीळ आणि तूप हे आहे मुख्य द्रव्य. पण एखाद्याला वीर्यवृद्धी होत नसेल, मूलबाळ होण्यासाठी वीर्यवृद्धी महत्वाची, ती जर त्याच्याकडे क्षमता नसेल तर ती निर्माण व्हावी या दृष्टीने दधी, क्षीर आणि घृत, दधी, तूप, दूध आणि दधी, क्षीर, घृत, दूध, दही आणि तूप यांनी वीर्यवृद्धी होते. तीळ, तांदूळ यांनी बळ अंगामध्ये येतं, त्याला आपल्या बांधवाचं बळ त्याच्या मागे उभं राहतं. समिधा, अश्वत्थ, पलाश, अर्क, अपामार्ग आदि करून पलाश पुष्पे करी हवन लक्ष्मी प्राप्त तयार. पलाश पुष्पाने हवन केलं तर लक्ष्मी प्राप्ती होते. दत्तूर पुष्प आहे, मल्लिका पुष्प आहे, जपा पुष्प आहे, यांनी जर हवन केलं तर शत्रू विनाश होतो. या देवीचं ज्या वेळेला स्थापना केली जाते त्यावेळेला गुरुजी आपल्याकडे सर्वतोभद्र मंडल याचे तांदूळ द्या म्हणतात. त्या तांदळावरती सर्व ठिकाणी त्या देवतांची स्थापना करतात आणि सर्वतोभद्र मंडळाचे म्हणजे पहिल्यांदा पुण्यावाचन होणार, त्यानंतर नवग्रहाची स्थापना, त्यानंतर हे सर्वतोभद्र मंडल, त्यानंतर देवीचं यंत्र, असं त्या सर्व पद्धतीने पूजा केली जाते. नमोदेवे महादेवे या मंत्रानेही आहुती दिल्या जातात. जयंती, मंगला, काली याही मंत्राचा उच्चार केला जातो. मधुकैटभी विद्रावी या नावाने देवीचं स्तोत्र गायलं जातं. रूपंदेही, जयंतेही, यशोदेही, त्रिशूळेही याही मंत्राने देवीची उपासना केली जाते. अशा प्रकारे देवीची पूजा केल्यानंतर आता सिंहावलोकने करून सांगतो ग्रंथाचे वर्णन. स्तोत्रमंत्रे करावे हवन, देवी करणे शुभावे. पुन्हा नाम मंत्रे जाण करावे, देवीचे पूजन आपण एकाग्र होऊन शुद्ध असावे मानस. बद्धांजली नमस्कार करावा, देवीचे सादर, देवीचे सुचिर आपले ठाई भावावे. मग देवीला नमस्कार करावा, हात जोडून देवीला नमस्कार करावा. असं म्हटलंय
की देवीच्या पुढे आपण गेल्यानंतर थोडा आवाज मोठा करता येईल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वाय. आपण देवाच्या पुढे गेल्यानंतर देवाच्या पुढे हात जोडतो आणि डोळे मिटतो, बरोबर आहे ना? देवाच्या पुढे गेल्यानंतर डोळे कशाला मिटायचे? पाहायचं असलं रूप पाहायला पाहिजे ना, डोळे मिटतो. डोळे का मिटतो? तर जे काही रूप आपण देवाचं पाहिलेलं असतं ते आपल्या हृदयामध्ये साठवलं गेले का नाही, यासाठी डोळे मिटून पुन्हा एकदा मनातल्या मनात ते रूप आपल्या समोर आलंय का पाहायचं. पण 24 तास तरी का आपण देवपुढे उभं राहणार नाही. मग आपण जिथे असेल तिथे देवाचे चिंतन केल्याबरोबर देवीचं रूप आपल्या समोर उभं राहिलं पाहिजे. आंबा म्हणलं की आंबा येतो का नाही, पेरू म्हणलं की पेरू समोर येतो, डाळिंब म्हणलं की डाळिंब समोर येतं, नाव काढलं की नजरेसमोर तो फळ म्हणाती येतो. तसं ज्या देवतेचं आपण ध्यान करतोय त्या देवतेची आठवण केल्याबरोबर ते रूप आपल्या समोर आलं पाहिजे. म्हणून काय म्हटलंय, आता दृष्टी ऐसाचे तू राही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, मला दृष्टी भरून पाहू दे. प्रथमाध्यायी मंत्र साधन सांगितले, तुझं लग्न पैसे जे करता पुन्हा मंत्र सिद्धी होत आहे. आता तुम्ही करावे श्रवण, जे का नियमधारी ब्राह्मण सप्तशतीचा पाठ आपण नियम धरून जे करते ते अशीच फळ होय बाप. ते इतरांचे विरोधात ते नियम सांगतो निश्चित श्रवण आता करावे. क्षमा, सत्य, दया, दान, शौच, इंद्रिय निग्रह, दान, देवपूजा, अग्नि हवन, संतोष, चौर्य वर्जन, आमिष वर्जन करावे. तेथे नेमके असे स्वभाविकामिते जाणावे अंतर्दे म्हणते दया. म्हणजे देवीचा पाठ करताना, देवीची पूजा करताना आपल्या मनामध्ये इतरांच्या क्षमेचा भाव असावा, सत्य मनामध्ये असावं, दया असावी, दान असावं, शौर्य असावं, इंद्रिय निग्रह असावा. असं मनाची धारणा झाली म्हणजे मन एकाग्र होतं. ज्या गोष्टींनी आपल्या मनामध्ये असुरी विचार निर्माण होती असं भक्षण करू नये, म्हणून सात्विक अन्न ग्रहण करावं असं सांगितले. धूत वस्त्र परिधान करावं. धूत वस्त्र म्हणजे आज आता आपण आंघोळ करून बाहेर आलो, त्या ओल्या त्याने कपडा टाकला जातो कशावरती, वाळत, दोरीवर म्हणा, काठीवर. आणि दुसऱ्या दिवशी ते वस्त्र म्हणजे सोवळं असतं, त्याला धूतवस्त्र म्हणतात. धूतवस्त्राने देवाची पूजा केली तर चालतं, सोवळ्याने केली तरी चालते, किंवा एखादं जे काही वस्त्र आपल्याकडे उपलब्ध असतं त्यांनी केली. फक्त काय माहिती का, देव तुम्ही कोणतं वस्त्र धारण केलं हे पाहत नाही. मग म्हणजे कशासाठी, जेवढं स्वच्छ असेल तितकं आपलं मन शांत होतं. आपल्या देहाच्या शुद्धीसाठी ते आवश्यक आहे. स्नान करणं देहाच्या शुद्धीसाठी आवश्यक आहे. चांगली वस्त्र परिधान करणं आपल्याला प्रसन्न वाटावं म्हणून आवश्यक आहे. देवाकडे धूप दीप लावला की आपले फुलं चांगल्या प्रकारचे व्हायचे, आपले मन प्रसन्न होतं. पण मुख्य काय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपलं अंतःकरण पवित्र झालं पाहिजे, प्रसन्न झालं पाहिजे, म्हणजे आपलं मन देवाच्या पूजेमध्ये म्हणा, श्रवण होते म्हणे, एकाग्र होतं. पूर्वोक्त नियम धारण करता फल प्राप्त होईल सुद्धा ही संस्कृत पाठाची व्यवस्था सांगितली तुलागे. आता करावे प्राकृताचे पठण, त्याची नाही नियम धारण. हे सगळं तुम्हाला जे सांगितले नियम ते संस्कृत ग्रंथाचा पाठ करायचे आहे. त्यावेळेला सगळं कडकडी सोळं म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा, काय खायचं काय नाही ते सगळे नियम त्याच्यासाठी. प्राकृत ग्रंथाचं जे वाचन करतो किंवा भक्तिभावाने जो देवाला नमस्कार करतो त्याच्यासाठी एवढे कडक नियम देवाने पण ठेवले नाही. देव म्हणतो काही कर बाबा, पण माझी आठवण तर ठेव, बाकी काही नाही केलं तर निदान माझी आठवण ठेव.
काही वेळ नसेल तर निदान हात तर जोड, दोन्ही असतात तिसरं नंतर बद्धांजली नमस्कार करावा देवी ते सादर देवीचे सुखीरा आपले काही भाव होनी तन्मय करतो या प्रकारे निरंतर पूजा करतो सादर भक्ती नम्र होती तो मनासारखे भोग भोगून देवी साहित्य पावायचे न्याय ते व्यासाचे वाणी संशय काही असते अशा रीतीने जो मनापासून तन्मय होतो, तन्मय म्हणजे एकाग्र मन करून तन आणि मन, तन्मय तन आणि मन एकत्र झाले त्याला तन्मय होणं म्हणतात. एकाग्र होऊन देवाची पूजा करून भक्तिपूर्वक पाहिजे ती तुला अशी जर पूजा केली तर आपल्या मनासारखे भोग भोगता येतात. देवी आपल्याला साहित्य मुक्ती प्राप्त करून देते असं व्यासाने सांगितले. जो नित्य चंडिके लागून पूजा न करी तुझन त्या सर्व पुण्याचे दहन करी घृणाते यथाशक्ती राजोपचार देवी सरपावे प्रिय करे षोडशोपचारे पूजा प्रकार करून देवी ते पूजावे. राजोपचार देवीला अर्पण करावे म्हणजे देवीला देताना चांगल्यात चांगलं कुठेही देताना आपण देवाला देतोय म्हणा कुणाला देतोय त्याला द्यायचं त्याला चांगल्यात चांगलं द्यावं. किती दिले याला महत्व नाही, थोडं का ना पण ते चांगल्यात चांगलं असतं. देवाला राजोपचार अर्पण करावे, देवीची षोडशोपचार पूजा करावी. खडगिनी शूलिनी या मंत्राने किंवा शूलेन पाहिजे मंत्र सर्व स्वरूपे हे मंत्रपंच या मंत्राने देवीची प्रार्थना करावी. काही नाही मंत्र आठवला तर नमो देवे महादेवे शिवाय सतना नमः प्रकृतिवज्राय नेता प्रणतात्मदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राने का होईना आपण देवीचं स्तोत्र पठण करावे. सर्व स्वरूपे हे मंत्रपंचिका येणे स्तोत्रे सवावे देखा द्रव्य हे मंत्रे पूजा देवीची समर्पावे. ऐसे नित्य देवीचे पूजन जो करतसे अनुज्ञा तया देवीचे साहित्य दान प्राप्त होईल. अगदी काही उपलब्ध नाही असं क्षणभर गृहीत करा. मनाने जर पूजा करू शकतो ना, मनाने आपण असं म्हणावं की हे देवी तुला मी आसन ठेवलेलं आहे बसायला, पाय धुवायला पाणी ठेवलेलं आहे, हे सगळं जे जे काही आपल्याला उपचार करायचे आहेत मनामध्ये. आता देवीला आसन देताना मग लाकडावर कशाला बसवायचं आहे, तिला सांगायचंय सुवर्ण आसन ठेवलं बस, मनानेच कल्पना करायची ना. वचने किम दरिद्रता, त्याच्यात मनाने करताना तर जायचे काय करायचंय, मनाने कल्पना करताना सांगायचं आई तुला हे सुवर्ण सिंहासन ठेवलंय त्याच्यावर, तुला हे पाय धुवायला पाणी, म्हणजे मनानेच कल्पना करायची ती चांगल्यात चांगले करावी. या कलियुगे मुख देवी आराधना समेत तैसे इतर देवांचे देखील पूजन नाही. या कलियुगामध्ये सर्वात त्वरित पावणारा म्हणजे कोण आहे तर कलव चंडी विनायक. या कलियुगामध्ये त्वरित पावणारे देव म्हणजे कलव म्हणजे कलियुग, चंडी म्हणजे देव, विनायक म्हणजे गणपती. कलियुगामध्ये त्वरित पावणारी दैवत म्हणजे चंडी आणि गणपती हे दोन दैवत असे की ज्याची उपासना केली की आपल्याला ते त्वरित फल प्राप्त करून देतात. इच्छे फल तात्काळ देते तैसे इतर देवाचे मंत्र तैसे देण होते तात्काळ. मग बाकीच्या देवाचे मंत्र म्हटलं तर फळ देत नाहीत का, तर बाकीच्या देवाचे मंत्र मिळाले म्हटलं तरी फळ देतात पण ते कालांतराने देतात. पण हे दोन दैवत असे की ती तात्काळ फल देणारे आहेत. देवीचे मंत्र फलते इच्छिले फल तात्काळ देते इतर देवांचे मंत्र दिशेची न होते तात्काळ सफल येतात. असो या अध्यायाचे काही गाण केले वैकृती रहस्य वर्णना पुढील अध्यायी मूर्ती रहस्य परिचार यांचे करता श्रवण पठण सर्व बाधा जाती निर्गुण सकळ संकटापासून मुक्त होय निर्धारे आणि त्याशी होमाचे फळ प्राप्त होते जे तात्काळ देवी ऐकते वैकुंठ हे स्वामीचे मानसी इच्छिले सकलार्थ देवी पूर्ण करी समर्थ सिद्ध होते सर्व पुरुषार्थ याच्या स्मरण पडणे. श्री देवीने जैसे बदवले तैसे जैसे निर्मले त्या देवीची नमन वैले नाम करे भगवान. इथे श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके म्हणून देवी भगवती महात्म्य वैकृती रहस्य होमादि विधान वर्णनाम पंचदशोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु. नमो देवे महादेवे शिवाय नमः प्रकृतिवज्राय नेता प्रणतात्मदाम. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विक्षे श्री गणेशाय नमः श्री महाकाल्यादि देवतात्रयाय नमः
श्री चंडिकाय नमः। जय जय हो विश्वजननी, जय जय हो प्रणवरूपिणी, जय जय दैत्य दलिनी, मूळ प्रकृती महामाय. काही देवीची स्तुती चालली. जय जय दशमुख विराजिनी, जय जय अष्टभुजा धारिणी, जय जय अष्टभुजा कमलोचनी, त्रय रूपात्मका देवी. तू रूपे धरून अनेक दुष्टा शासन करते देख आणि निजभक्तांचे रक्षक होशी नारायणी तू. असो पूर्वाध्यायाच्या अंती वैकृती रस वर्णले निषेधी आणि पूजा होम इत्यादी पद्धती निरूपली होत्या. आता हा कळसाध्याय येथून संपले निरूपण. यात मूर्तिरहस्यपूर्ण भक्तजना निवेदिले. मार्कंडे दिशा लागून करी देवी चरित्र कथना भूत शौनकाचे वर्णन करता झाला तिचे मेधामणे सुरतासे. आता मूर्तिरहस्य परीशी पूर्वी निरूपले तुझे अष्टावतार देवीचे. महाकाली, महालक्ष्मी आणि तिसरी महासरस्वती गुण या तिन्ही अवताराचे ध्यान आणि चरित्र वर्णिले. आता शेष अवतार समेत नंदा रक्तदंतिका क्षता क्रियदेका भीमादेवी ब्राह्मणी शुल्क याची पाच जाणावे. 3 अवताराची तुला कथा सांगितली. सुरत राजाचे सांगतो 3 अवताराची कथा. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवीची मी चरित्र तुला सांगितले. आता 5 देवी आहेत, म्हणजे एकूण 8. त्यातल्या 3 देवीची चरित्र तुला सांगितली. आता राहिलेल्या 5 देवी आहेत. त्याला नंदा, रक्तदंतिका, शताक्षी, भीमादेवी, भ्रामरी या आणखीन 5 देवता आहेत. या 5 अवताराचे गुण 11 अध्यायी निर्गुण राया केले तुला गुण 8 स्वरूपे श्रवणप्रिय. या 5 देवींचं वर्णन तुला 11व्या अध्यायात सविस्तर सांगितलेलं आहे. जी का नंदा भगवती होईल नंदकन्या निश्चित जिची यशोदेवती नंदा म्हणते 28वी वैदान पुन्हा होती उत्पन्न त्यांचे आनंद करते. जिची भक्ती पूजन स्तवन करता होऊन सुप्रसन्न जगत्रयाचे सुवर्णासारखी पीतकांती उत्तम दिसेची जी व्यक्ती अत्यंत पिवळी वस्त्रे ठेवते. कनकासारखी जी कनकासारखा जी तवर्ण तैशी जी भूषणे पूर्ण कमला अंकुशपाशांजल अलंकृत इंदिरा कमला लक्ष्मी कही जी श्री ही जीची नामे समेत पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जी. आता नंदा ह्या देवीचं तुला वर्णन सांगतो. ही नंदा देवी 28व्या युगामध्ये यशोदेच्या पोटी जन्माला येते. ही कशी आहे तर सुवर्णासारखी पीतकांती जी आहे. पिवळी वस्त्र ती धारण करते. ही नाना प्रकारची सुवर्णाची भूषण धारण करते. कमल आहे, कुश आहे, पाश हे धारण करते. ही चतुर्भुजा देवी आहे. या देवीला अनेक नावाने ओळखतात. या नंदा देवी जी आहे या नंदा देवीला अनेक नावाने लोक ओळखतात. कमळावर बसलेली जिला कोणकोणत्या नावाने लोक ओळखतील? इंदिरा, कमला, लक्ष्मी, श्री या नावाने या नंदा देवीला लोक ओळखतात. पिवळ्या कमळाची बैठक सुवर्णासारखी जी असो या प्रकारे कोण सांगितले. नंदे जिल्ह्याला जे जे करता नामस्मरण जगत्रय हे ध्यान मंत्र कसा असतो. ज्या देवाची आपल्याला पूजा करायची आहे त्या देवाचं ध्यान आपल्याला माहिती पाहिजे. गणपतीची पूजा करायची, गणपतीचं ध्यान मंत्र आपल्याला माहिती पाहिजे. एकदंतं शूर्पकर्णकं गजावक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायक. सिद्धिविनायकाची पूजा करायची झाली तर अथर्वशीर्षामध्ये तो मंत्र आहे. एकदंतं शूर्पकर्णकं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायक. विघ्नहर्त्या गणपतीची म्हणजे महागणपतीची पूजा करायची असेल तर तुझा मंत्र आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये. शंकराची पूजा करायची असेल तर कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाता तुझी जळा रेखा अरुण्य शंभो मज थोडकारी शंकराची उपासना करायची. देवीची करायची असेल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा या देवी बुद्धिरूपेण नमस्ते नमस्ते नमस्ते.
रामाची पूजा करायची असेल तर ध्यायेत पीतं वासो वसानं नौकमृगल स्पर्धनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकमललोचनं नानालङ्कारदीप्तं तदमृजनं मण्डनं रामचन्द्रं। ही रामाची उपासना करायची असेल तर, कृष्णाची उपासना करायची असेल तर शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयं सर्वलोकैकनाथम्। असं प्रत्येक ज्या देवाची उपासना करायची त्या देवाचं ध्यान आधी करायचं, मग त्याचा मंत्र काय असेल त्याला सुरुवात करायची। आता रक्तदंतिका जे नाम चंडिका मुळजी। आता रक्तदंतिका ही दुसरी देवी, त्या रक्तदंतिकेला नाव कुठे, तर हिला चंडिका असं म्हणतात। आता रक्तदंतिका जे नाम चंडिका बोलजे उत्तम सांगतो की पापनाशक असे रक्तासारखे वसन सुरेख तैशी रक्तवर्णासमक तदुपरी रक्तपूर्णाईलेक रक्तांगी शोभते। रक्तासारखे यावे ते दाण पैसे जास्ती जे नयन जे केश रक्तवर्ण अतिभ्यास दिसतात। रक्तासारखे न ते सम्यक रक्तासारखे दर्शन देक जिच्या झाडा सकळीक रक्त उपचार क्रिया पतिव्रता जैसे पतिदेव सेवी असे अनुते तैसी रक्तस्थिता सेवे ते अनुदिने। ही रक्तवर्णाची आहे आणि तिला त्याच रंगाची वस्त्र त्याला चालतात, त्याला रक्तप्रिय असतात किंवा डाळिंबाचं फळ तिला आवडतं ते द्यावं। ती भक्तवत्सल आहे। 50 कोटी योजने केवळ पृथ्वीसारखी विशाल मेरूसारखे स्तनयुक्त दीर्घलंब तुला ते रक्तदंतिकेचे सण अत्यंत मनोरंजन कर्कश आणि अति शोभायमान सदानंद भयोदय सर्व कामा ते करते दोहनायशी गीते सदन भक्ता कारण संपादन करते झाले देवी। खड्ग पात्र मुसल रांगले चतुर्भुजी धरी तात्काळ रक्त चामुंडा त्या केवळ होती झाली। तिला रक्त चामुंडा म्हणतात। तिला 4 हात आहेत, तिने सगळं जग व्यापलेलं आहे। देवी योगेश्वरी जाणे ही जेची तिला देवी योगेश्वरी म्हणून ओळखतात। देवी योगेश्वरी जाणे ही जेची अभियान आहे। सकळ जग व्यापले हिने सावरणे मतबाई धनुवंशीचे जन्मले दानवायचे नाम पावले तया सर्वाचे बघले दंते जावले खणावे तेव्हा डाळिंबाच्या पुष्पावली रक्तदंत झाले सुरे ते रक्तदंतिका चराचे नाम होते झाले। या रक्तदंतिकेचे पूजन व्हावे करे जो आपण तो चराचराचे व्यापून मान्य होईल सर्वांचे कैसे जो भावे निश्चित याचे स्तवन करीत त्याची देवी सेवा करतात। पती ते पतिव्रता असो या प्रकारे करून वर्णन रक्तदंतिके ध्यानाचा शताक्षी स्वरूप वर्णन करतो मी तुला करतो। आता जिला शाकंभरी असं म्हणतात किंवा शताक्षी म्हणजे तिने डोळे 100 डोळे म्हणून तिला शताक्षी असं नाव आहे। आणि तिने आपल्या शरीरातनं सर्व या शाखा निर्माण केल्या आहेत, म्हणजे धान्य अन्न निर्माण केलेलं आहे, भाज्या निर्माण केल्या आहेत, म्हणून ती शाखास्वरूप असल्यामुळे तिला शाकंभरी देवी असं म्हणतात। शताक्षी जी शाकंभरी ती जी दुर्गा तिला दुर्गादेवी म्हणून ओळखतात। दुर्गादेवी अवतार या तिने नामाचे सूत्रपरे व्याख्या ऐका अनुक्रमे शतवर्षे अनावृत्ती मागुदी जेव्हा झाली पृथ्वीवरती तेव्हा सर्वशीच्या सोने सवयीची शतनेते गुण बाबी झाली मुनीला गुण शताक्षे अविधान होते झाले ते काय तेव्हा स्वदेहाचे काही दान शाखा ध्यान उत्पन्न देणे सुरू केले लोकवर्णा शाकंभरी म्हणते दुर्गमा नामे महासुरते काळी मारला दुर्धर म्हणून दुर्गादेवी सुंदर। या अवतारामध्ये देवीने दुर्गम नावाच्या असुराचा वध केला म्हणून तिला दुर्गादेवी या नावाने पण ओळखलं जातं। ती शाकंभरी आपण नीलवर्ण असे जाण तिचा वर्ण नीलवर्ण आहे। नीलोत्पन्नासारखे लोचना उदरते वळी भूषित कर्कश सम उत्तुंग जाण दीर्घपुष्ट घनस्तन गंभीर नाभिशोभामान कमलवाणी कमलेना। तिला कमळाची माळा तिने धारण केलेली आहे।
मुष्टीबाणे करून कारमुख का मुष्टीबाणे करून पूर्ण कारमुख करे शोभामान पल्ल पुष्पल मुलादी पूर्ण फल शाख संचय घरी शाख संचयाचे लक्षण इच्छिती कामना करी पूर्ण अनंतर शाख संचय जेता सुधा पुरुषा आणि मरण जरा रोगाची कल्याणा एका शाख संचय पूर्ण शाख परिस्तान जाणारा ही आपली सुधा तृषा आणि मरण जरा रोगाचं हरण करते म्हणजे व्याधी नाहीशी करते ऐसा शाकसंजय गुण शाकंभरीतला राणा तिची दुर्गा शताची शाकंभरी पार्वती कालिका उभा गौरी सती चंडी परमेश्वरी नामे आनंद तिलाच पार्वती म्हणतात तिला कालिका म्हणतात तिलाच उमा म्हणतात तिलाच गौरी म्हणतात तिला सती म्हणतात तिला चंडी म्हणतात तिलाच परमेश्वरी म्हणतात असं तिला अनेक नावाने शाकंभरी देवीला ओळखलं जातं जो शाकंभरी ध्यान जपन नमन करी पूजन शीघ्राग्ने पार्था मृतांना फलता प्राप्त असो या प्रकारे करून शाकंभरीचे आता भीमादेवीचे ध्यान दर्शन सांगतो जेव्हा राक्षस म्हटले फार त्यांनी ब्राह्मण केले तेव्हा मग हिमाचलीचं कौतुक ठरले भयंकर भीमादेवीने संहार केला तेव्हा ब्राह्मणाला ज्यावेळेला ह्या त्यावेळेला देवीची प्रार्थना केली तेव्हा तिने प्रचंड असं रूप धारण केलं आणि त्या असुरांचा नाश केला ऋषी मिळवून उत्तम ती भीमादेवी नाम कीर्तिप्रम होती झाली ती भीमादेवी तिचं नीलवर्ण आहे ती भीमादेवी नीलवर्णात ऐशी निळी वस्त्र तिला आवडतात ती भीमादेवी नीलवर्णात ऐशी नीलवस्त्रे करी जाणं नीलरत्नांची कुठे जाण सांगेत होती देवीच्या भयंकर गाडा भ्यासुरोधन विशाल नेत्र शोभायमान दीर्घ उत्तुंग असताना विशाल चतुर्भुज आहे चंद्रहास डमरू शिर पानपात करी सुंदर कालरात्रीची एकवीर कामदाते तिलाच कालरात्री म्हणतात एकवीरा देवी म्हणतात कामदाते म्हणतात ती तेजोमंडल दुर्दर्शन नाम भीमादेवी नरिषा हृदय केला करता पूर्णवती मनोरथा असो या प्रकारे करून भीमादेवीचे वर्णिले ध्यान आता भ्रामरी स्वरूप जाण तुझला केलं आता भ्रामरी देवीचं वर्णन करतो जेव्हा अरुणासुर भयंकर त्याने पिढले लोक तेव्हा देवी म्हणून स्वतः झाले देवीने भ्रामरी स्वरूप धरून अरुणासुराचे केले मग सर्व देव ऋषी म्हणून देवी कारणे प्राळले तेव्हा भ्रामरी हे नामाभिधान होते झाले देवी लागून असंख्य धर्मर्गण संस्कार करते अरुणासुर नावाचा दैत्य जाणला निर्माण झाला त्याने सर्व लोकांना त्राही भगवान करून सोडलं तेव्हा देवीने भ्रमर म्हणजे भुंग्याचं रूप घेतलं असंख्य भुंगे निर्माण झाले त्या भ्रामरीच्या चित्रवंना चित्रवस्त्रात एकरी धारणा चित्रदेवीची भ्रमर चित्रभ्रमर सगळे असंख्यात भ्रमर पंक्ती त्या अवय रुंची घालते महामारी ऐसे म्हणते त्या देवी ते सकाळच्या तिला महामारी म्हणून ओळखतात देवी जो भ्रामरीचे करीत जप ध्यान स्मरणपूर्ण त्याचे सर्वपूर्ण स्वयं करी आता या प्रकारे अवतार मूर्ती तुम्ही असं सांगितलं होते ज्या सर्व कामधेनूंची ज्याचे होते या सगळ्या 8 ते 5 या 3 देवी मुख्य आणि ह्या वरच्या आणि राहिलेल्या 5 देवी अशा 8 देवीचं तुला वर्णन करून या कामधेनूसारख्या आहे कामधेनू म्हणजे कामधेनू ही गाय सुद्धा समुद्रातून निर्माण झालेली आहे 14 रत्नामध्ये ती मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी परशुरामाच्या वडिलांकडे म्हणजे जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्या घरी ती कामधेनू होती सहस्त्रार्जुन नावाचा राजा ज्यावेळेस तिथे आला तेव्हा त्याच्याकडे हजारो सैनिक होते आणि त्यांनी ऋषीला सांगितलं की म्हणजे तिथनं धूर काही कुठे दिसेना जवळ काही स्थान बघतो तर एका ठिकाणी धूर निघतोय म्हणजे धूर आहे म्हणजे तिथं अग्नी आहे त्या हेतूने तो शोधत आला आणि मग ऋषींना नमस्कार केला जमदग्नी ऋषींना आणि त्या जमदग्नी ऋषीने काय केलं होतं मागे तर एकदा ही रेणुका स्नानाला गेली होती स्नानाला गेली असताना राजा आपल्या पत्नीसहित जलक्रीडा करत होता ते पाहिल्यानंतर ती क्षणभर थांबली मनामध्ये विचार आला की
आपणही आपल्या पतीबरोबर असं स्नान केलं असतं बरं झालं असता विचार आला. आणि घरी आल्याबरोबर हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा जमदग्नी ऋषींनी सांगितलं हिचा शिरच्छेद करा. कारण हिच्या मनात क्षणभर का होईना दुसरा विचार आला. कोणी पुढे येईना, परशुराम आला. परशुरामाने शिरच्छेद केला. शिरच्छेद केल्याबरोबर जमदग्नी प्रसन्न झाले. म्हणजे तुला काय पाहिजे ते माग. म्हणजे माझी पहिली अट अशी, म्हणजे पहिला वर मला असा की मी माझ्या आईची हत्या केली आहे याची आठवण आईला राहता उपयोग नाही. मातृहत्येचं पातक पहिल्यांदाच आहे. तुम्ही हिला जिवंत करा माझ्या आईला. कारण त्याने हत्या का केली? त्याला आपल्या वडिलांचं सामर्थ्य माहित होतं ना ते पुन्हा जिवंत करतील म्हणून. ज्याला माहित नाही आपल्या वडील जिरतो कशाला आईची हत्या करेल. त्यांना खात्री होती आपल्या वडिलांचं सामर्थ्य माहित होतं. आई पुन्हा म्हणजे रेणुकामासाठी जिवंत. त्यानंतर त्याच्या 3 भावाने नाही म्हटल्यामुळे त्यांना शाप दिला होता. त्यांना पुन्हा उशाप द्यायला वडिलांना सांगितलं आता तुम्ही रागवू नका. मग तेव्हापासून जमदग्नी ऋषींनी राग सोडला. बरोबर. अशा राग सोडलेल्या ह्या जमदग्नीच्या ऋषीच्या आश्रमात हा सहस्रार्जुन आले. तेव्हा सहस्रार्जुन सांगितले एवढे माझे हजारो सैनिक आहे भुकेलेले आहेत. कुठे आम्ही जंगलामध्ये रस्ता चुकलो तुमच्याकडे आलो. आता यांना भूक लागलेली खायला काय? म्हणजे समोर जलाशय आहे तिथं जाऊन आम्ही स्नान करून घ्या. घोड्यांना पाणी पिढी द्या. तुम्ही जलप्राशन करा, स्नान करा. तोपर्यंत इकडे स्वयंपाक तयार होईल. राजाने विचार केला या हजारो लोकांचा स्वयंपाकाला किती वेळ लागणार? भांडी कुंडी कुठं आणणार? काय आणणार? ते आल्यावर बघतो तर हजारो लोकांना सुवर्णाची ताटं मांडलेली, सगळी पाची पकवानाचं जेवण. सैनिक तृप्त झाले, राजाही तृप्त झाला. तेव्हा त्या राजाने सांगितलं की महाराज तुमच्या आश्रमात तर काही इथे एवढं मोठं भांडी कुंडी तर काही कुठं दिसत नाही. एवढा स्वयंपाक कुठे केला, कुठं तिथे आम्हाला काही शिजते म्हणून दिसत नाही. काय म्हणजे काही अन्न शिजवायचं कमीत कमी 4 लाकडं पाहिजे, विटा पाहिजे, त्याच्यावरती भांडी ठेवून मग अन्न शिजणार. तुमच्याकडे काही नसताना कसं करायचं? म्हणजे माझ्याकडे काम देणं आहे ना. नुसती इच्छा निर्माण केली की ते जे पाहिजे ते देते. त्यामुळे मी सांगितलं या 1000 लोकांचा तृप्त कर. केलं. काय नुसतं अन्न तयार केलं तुम्हाला वाढायचं त्याच्यात? तर ताटं वाटा पाहिजेत ना, पाणी पाहिजे, सगळं दिलं देवी. मग त्या म्हणतो की आपण उगीच एवढं धान्य बोलतोय घरामध्ये आहे की नाही. आता हजारो लोकांना खायला पाहिजे म्हणजे केवढं धान्य लागणार, त्यांना ते केवढं ते लाकडं लागणार, इंधन लागणार, काही ते काही इंधन पाहिजे ते लागणार, त्याच्यासाठी माणसं लागणार, त्याच्यासाठी भाज्या आणायला जा, चिरायला जा, अमुक करा. तर केवढा व्याप आहे स्वयंपाक करण्याचा. तेवढी कामधेनू आपल्याकडे असलेली का होईल असा राजाने विचार केला. म्हणजे मला काम देणू दे. म्हणजे काम देणू देत नाही तुला. त्याचं कारण असं आहे की माझ्याकडे जी कोणी अशीच अभ्यागत द्यायची, मी ह्या कामधेनूपासून निर्माण झालेलं अन्न ग्रहण करत नाही. काय म्हणतात गोष्टी? माझी पत्नी स्वतःच्या कष्टाने निर्माण केलेलं अन्न, तिने शिजवलेलं अन्न मी खातो. मग हे कोणासाठी? आलेल्या अशीच अभ्यागतासाठी. म्हणजे ज्या सिद्धी असतात ना त्या सिद्धीचा उपयोग संत स्वतःसाठी करत नाही. ते सगळ्या जगासाठी करतात, स्वतः त्याचा लाभ देत नाही. तो ऐकत नाही म्हटल्यावर त्याने काय केलं? जमदग्नी ऋषीच्या ह्याच्यातनं बळजबरीने आणि मग परशुरामाने त्याला सगळे हकीकत काढली. मग तो म्हणाला की ज्या मधांध राजे आहेत, ज्यांना काही साधू संत कोण आहेत हे ओळखता येत नाही, ज्याला सामान्य माणसाला त्रास देणारे माणसं काय कामाचे, म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली की असे ह्या वृत्तीची जी माणसं असतील त्याचा वध करेल. म्हणजे सगळ्या क्षत्रियांचा परशुरामाने वध केलेला नाही. जेवढे दुष्ट होते तेवढ्यांचा वध केला. आपल्याला माहिती आहे सीता स्वयंवरामध्ये सगळे राजे आलेले होते. स्वतः दशरथ राजा होता, रघुराजा होता, सगळे होते. त्यामुळे सगळ्या सरसहा क्षत्रियांचा वध केलेला नाही. जेवढे दुष्ट होते तेवढ्यांचा वध केलेला आहे. आणि ती सुद्धा मिळालेली जमीन
पुन्हा दान करून टाकले आणि हे पुन्हा कोकण त्यांनी निर्माण केलेले परशुरामाने सगळं दान करून. ही अशी कामधेनू आहे. या प्रकारे अवतार मूर्ती तुझ्या सांगितल्यामध्ये ज्या सर्व कामधेनू निश्चिती ज्याचे म्हणजे कामधेनू जसं मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण आहेत तसे ह्या ज्या देवी आहेत त्यांची आपण उपासना केली तर त्या देवी आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात. जगन्माता चंडिका जाणत येथे अवतार हे पूर्ण अष्टमुख्य तुझं लागून केले वर्ण बाळा हे श्री कमला सावित्री पार्वती शची अनुसया सरस्वती आदिती गायत्री सीता अरुंधती आणि माझी सर्व सिद्धी आणि माझी सिद्धी सर्व हिची अनेक रूप आहेत. तिला श्री म्हणतात, कमला म्हणतात, सावित्री म्हणतात, पार्वती म्हणतात, शची म्हणतात, अनुसया म्हणतात, सरस्वती म्हणतात, आदिती म्हणतात, गायत्री म्हणतात, सीता म्हणतात, अरुंधती म्हणतात आणि माझी ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या या एकाच देवीची असंख्य रूप आहेत. मातृका चामुंडा योगिनी 16 सहस्रकृष्ण बसणे अष्टनायिका नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे या अष्टम मातृका आहेत, चामुंडा आहेत, 16 सहस्र श्रीकृष्णाच्या पत्नी आहेत, अष्टनायिका आहेत, नवदुर्गा आहेत आणि रुक्मिणीचा अवतार सुद्धा या देवीचाच अवतार आहे. अंश मात्र कला मात्र दान तुझे अवतार केले वर्णन आहे. श्रेयानंत अवतार पूर्ण अंतनकडे ब्रह्मा असे असंख्य अवतार देवीने धारण केले. हे परमरहस्य दान तुला केले वर्णन असतो हे कोणालागी कथन करू नको सर्वदा. हे दिव्य मूर्तीचे आख्यान अविष्ट फलदायक दान तस्मात सर्व प्रयत्न करून देवी निरंतर जपावे जपावे. सप्त जन्मार्थित घोर पातक ब्रह्मार्थियाचे पूर्णदेव याच्या पठमार्थे नाट्य पावती घेणार. आपण जे पुण्यकर्म करतो किंवा जी पापकर्म आपल्या हातून घडतात ते सगळं पुण्य किंवा ते सगळं पाप एका जन्मामध्ये आपण भोगू शकत नाही. म्हणजे पुण्याचं फळही एका जन्मात पूर्ण भोगता येत नाही आणि पापाचं फळही एका जन्मामध्ये पूर्ण भोगता येत नाही. त्याचं कारण सांग. त्याचं कारण असं आहे की काही फळ म्हणजे सत्कर्माचे असो तर दुष्कर्माचे असो काही फळ त्वरित मिळतात आणि काही फळ कालांतराने मिळतात. पुण्याचे फळ काही कालांतराने मिळेल. लगेच लगे आत्ता वाचलं माझा उद्या लगेच असं नाही होणार. आज उपासना केली उद्या लगेच फलप्राप्ती झाली असं होणार. म्हणजे काही कर्माची फळं कालांतराने मिळणार, काही कर्माची फळं त्वरित मिळणार. जसं आज झाडे पेरली की उद्या कोथिंबीर लगेच. पण आज आंब्याचं बी लावलं तर 2-4 वर्ष वाट पाहावी लागेल, फळ यायला वेळ लागेल. ते काही फळ लगेच काही कालांतर. एक दुर्बळ मनुष्य होता, एक मोठा नामवंत मनुष्य होता आणि काठवाडी वाले. आता दुर्बळ मनुष्य काय करणार? तो विचार गप्प बसला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, पैशापुढे शहाणपण चालत नाही होतं बसला. नंतर लागला अतिक्रमण खात्यात. सरकारचं अतिक्रमण खातं आहे ना त्याच्यात लागला आणि या मोठ्या माणसाचे मोठे मोठे अनधिकृत अतिक्रमण होते त्यांनी धडाधड या टोकाचे त्या टोकाला पाडायला सुरुवात केली. म्हणजे त्याला मारलेली थप्पड याचं जे काही फळ मिळायचं होतं त्या माणसाला किती वेळ लागला मिळायला? वेळ लागतो. काही फळ ह्या जन्मात प्राप्त होतात, काही फळ पुढच्या जन्मात. म्हणून असं म्हणलंय ही 7 जन्माची फळं आपण भोगत असतो. सप्त जन्म कृतम पापम स्मरेणस्य विनश्यति. 7 जन्मात केलेली पाप केवळ नामस्मरणाने नाही. आपण ही उपासना वाया जात नाही. आपण हे पुण्य साठवत जातो. आज आपल्याला देवाचं नाव घ्यावं का वाटलं, देवाचं नाव ऐकावं का वाटलं? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले उपासले. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. आपण जे काही साठवलेले पुण्यकर्म त्यामुळे आपल्याला आवड होते. सगळ्यांना आवड होईल असं नाही, सगळ्याला सेवा करावी असं वाटणार नाही.
मातृकाच्या मुंडा योगिनी 16 सहस्रकृष्ण पत्नी अष्टनायिका तुला नवदुर्गा रुक्मिणी अवतार सर्व देवीचे अंश मात्र कला मात्र जाण तुझे अवतार केले वर्णना ऐसे अनंत अवतार पूर्ण अंतरकडे हे परम रहस्य दान तुझ लागे केले वर्णन तू हे कोणा लागे कथन करू हे दिव्य मूर्ती जे आख्याना भेटवल लागे दान तस्मात सर्व प्रयत्न करून देवी निरंतर जपावी सप्त जन्मार्जित घोर पातक ब्रह्मात्यागी तुल्य याच्या पठण मात्रे सकळी नाश पावती क्षणात सर्व पापापासून मुक्त पाठ मात्रे करून होतं सकळता याचे बोलत पूर्ण होते सर्व हे देवी तुझं कसं रे कसं आता काय होतं का की आपल्याला कर्माचा म्हणजे एखादं वाईट कर्म आपल्यातनं घडलंय त्याचा पश्चाताप झालाय तर ते पाप नाही होईल पण केलेल्या कर्माचा पश्चातापच नाही झाला तर पाप कसं नाही होईल म्हणजे केलेलं आपल्या हातून काही चुकलंय बाबा त्याची क्षमा मागायला पाहिजे ना मनातल्या मनात तो होईना नाही समोरच्या माणसाला क्षमा मागता येईल मनातल्या मनात तर त्याची क्षमा मागितली पाहिजे म्हणजे आपण केलेल्या पापाची आपल्याला लाज वाटली पाहिजे कमीत कमी मनाला तरी जनाला नाही आपण काय म्हणतो अरे जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग म्हणजे मनाला तर वाईट वाटलं पाहिजे की नाही अरे आपण एक करतो ते बरोबर नाही मग केलेली पाप नाहीसे होतात मग मनुष्य पुण्यवान व्हायला पाहिजे ना पाप नाही झालं पण तो पाप करायचं थांबत नाही ना पुन्हा काय भोग आपल्या वाट्याला येतात आपण पाप करायचं थांबतच नाही हो ते केलेलं देवाच्या नामस्मरणाने केलेलं पाप नाही झालं पण पुन्हा रोज नवीन पाप म्हणजे हे केल्यानंतर आपण चांगलं वागायला पाहिजे चांगला विचार केला पाहिजे तर ते पुण्यसंचय होत जातो नाही तर केलेलं पुण्य पुन्हा ते पाप म्हणजे एका माणसाने दरमहा 100 रुपये बँकेत ठेवले 12 महिने झाल्यानंतर तो गेला म्हणजे माझे 1200 रुपये बँकेत जमा आहे त्यातले 500 रुपये मला काढायचे बँकेचा मॅनेजर काय म्हणला तुला 100 रुपये भरलेल्याची आठवण आहे पण तू 5 वर्षापूर्वी 5,000 रुपयाचं कर्ज काढलं एकही हप्ता भरलेला नाही तर आता तुझे जे 1200 जमा झाले ते खात्यात जमा करून टाकले आता तुझं शिल्लक काही नाही आहे आणखीन भर ते पहिले 5,000 आणि त्याचं व्याज हे संपल्यानंतर तुझं पुण्य संचय चालू जसं आपण केलेलं पुण्य वाया जातं का वाया जात नाही हो हे कर्ज फेडण्यात जात आहे ना आपली जी काही पाप झालेली आहे ती पाप फेडण्यामध्ये ते पुण्य संचय जातो मग ती सगळी पाप फेडून पुन्हा नवीन पुण्य संचय म्हणून असं म्हटलंय हे पुण्य संचय सातत्याने करायला पाहिजे सर्व पापासून पाठवणार हे करून येऊन सकळ राहायचे म्हणून पूर्ण होते होता हे देवीचे तुझं कथिले ध्यान मधुयाव नेम गुह्य जाणा तरी लक्ष्मी प्रत्येक सर्व काम फल सर्व काम फल प्रद हे असो या प्रकार करून ग्रंथ समाप्ती झाली जाणे अध्याय केले वर्णन मूर्तीरेस सर्वे आता कात्यायनी तंत्री जाणे जे का वर्णिले मंत्रविधान तशी मंत्रपूर्ण मंत्रविधान वर्णिले मंत्र मंत्र औषधी ग्रंथ एके वर्णिले यथार्थ आपण विधान संस्कृत शब्द जे का 700 मंत्र हे सिद्धिदायक तरी आपण कारणिक संक्षेपे वे संविधान सांगू या संस्कृत ग्रंथातले 700 श्लोक जे प्रत्येक श्लोक महत्वाचा आहे 700 श्लोक आहे पण या 700 श्लोकातला प्रत्येक श्लोकाला सामर्थ्य आहे मंत्राचं सामर्थ्य आहे ज्ञानी नामपि चेतांसी देवी भगवती सा बलादा कृष्णमोहाय महामाय प्रयत्ते ती देवी भगवती बले करून ज्ञान्यांच्याही चित्ता त्या कृष्ण मोहाकाने जाण महामाया हरिची हा महामायेचा मोहिनी मंत्र याचा शंकरना वेगळा अथवा प्रतिष्ठोकी पडतात होतो जगवष्ट होतं हे सगळे येऊन गेलेले ते फक्त रिपीट करतात की प्रत्येक मंत्राचं काय सामर्थ्य आहे की हा मंत्र म्हटला तर जगवश होतो न एव मुक्ता सारूढात महासुरम पदेनाभ्य पदेनाक्रम्य कंठे सूर्यनयन तुमसाडे मेधामणे सुरदाचे ऐशी तयाचे मग उड्डाण करून वेगळी असुरावरी वेगळे त्याच्या कंठाचे ठाई जाण पादे केले आक्रमणा छोड करून ताडण आणि तो स्वशत्री वायुवर्ण ऐसे म्हणे वाटत सर्व पादा प्रजन हा म्हणतो
मंत्र आम्ही जपावा. मग या मंत्राचा जप जाणं ऐसे मंत्रद्वय म्हणून लक्ष करता पुन्हा शत्रू नाश होतो. या मंत्राने शत्रूचा नाश होतो. दुर्गे सुद्धा मती मेती रंगो स्वास्थ्य सुद्धा मती मेवा शिवांतरांची दारिद्र्युक वयारिणिका स्वतंत्र्या स्वरूपकारण करणाय सदाय अर्धसदार्थ चित्ता दुर्गे ऐसेच म्हण करता सर्व जीवांच्या भयव्यथा या हरी तत्ता तुझ्या तेच म्हणायचे. आत्मसुखाचे राहिले जे का अनुदिना स्वस्थ त्या नामाविधांचा सारे स्वस्थ म्हणजे ज्ञानीजना ते हे करतात तुझे स्मरण अत्यंत शुभ त्यातून दारिद्र्य दुःखात देतो. दुःख हरण करते, दारिद्र्य हरण करते. दुःख हरणाया जाणतो तुझ्यातून समज कोण सर्व तुका भक्तोपकाराला कोण सर्व दुःखात भावानाशा हेचे वाटल्या मन सहजज्ञानी तिच्या साहित्य करावा. भगवत त्या कृतं सर्व न किंचिन अवशिष्यते यदयमुनिहितार्थ्यस्रो अस्माकं मंचाद्वा यदि चापि वरो देवस्तथा अस्माकं मैत्री संस्कृतानुरातो नो निश्चेता परमापदा यस्य मर्त्यः सर्वस्तवैर्वीति स्वां तुष्टमदानने तस्य विश्वेवर्धनं दानादिसम्पदं वृद्धे प्रसादप्रसन्ना त्वं भवेथा करुतां विगान्. काही देवमूर्ती झाले भगवती तो सर्वही गेले आता नाही काय नाही का राहिले किंचिता अवशिष्ट आहे. हा मारेला आमचा शत्रू महिषासुरा तथापि आम्ही मारतो. तुझं स्मरता शत्रू तू आमच्या शत्रुदानाकडे अथवा दुःखाचे संहारे हा एक वर मागितला. महिषासुराचा वध केलाय तू. आम्ही तुला प्रार्थना करतो की आमचे जे शत्रू असतील त्यांचा तू नाश कर. नमो देवे महादेवे शिवाय तुना नम प्रकृतिवंता येता प्रणता स्मताम. हे देवी तू भद्र म्हणजे कल्याण करणारे आमच्या सर्वांचं तू कल्याण कर. ही नसते जी देवी घंटा शब्दे करून जगात करून पूर्ण दैत्य तेजाचे नाशदान तुझी घंटा जगदंबे. त्या घंटा देवी घंटा स्वरूप आहे. तुझ्या नाश झाल्यानंतर सर्व लोक नाही ठेवतात. तुझी आमच्यावर कृपा राहू दे. देवी प्रपन्नार्की हरे हा मंत्र म्हणावा म्हणजे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आचिंती त्र्यंबक मंत्र जो योजावा. शरणागत दीनार्थ हा मंत्र म्हणावा. मी तुला शरण आलेलो आहे करो तू सांग हा मंत्र म्हणावा. एवं देव्या वरवलब्धा हा मंत्र म्हणावा. सर्व बाधा प्रश्नो हा मंत्र म्हणावा. इच्छन यदा यदा हा मंत्र म्हणावा. तपो ववरे नृपो राज्यम हा मंत्र म्हणावा. यदंती उच्च दुर्गे हा मंत्र म्हणावा. दारिद्र्य दुःख हरणम हा मंत्र म्हणावा. मासोस्मिता हा वेद मंत्र म्हणावा. ज्ञानीनामपि हा मोहिनी मंत्र म्हणावा. भवत्या कृतम हा दारिद्र्यनाशक मंत्र म्हणावा. देवी प्रपन्नार्थी हरे माझा रोग नाश कर. माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर अशी देवीला प्रार्थना करावी. असो या प्रकारे करून सांगितले मंत्रविधान पाहिजे तो मंत्रविधान सप्तशती भावा. आता या नामंत्राचे स्तोत्र सांगतो विष्णू वर्णन करता प्रसन्न होते. सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्यास अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् वैदिक विनाशनम. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगन्मातेची पूजा करून हे स्तोत्र अवश्य करावे. पठण आहे सप्तशती 7 जण व्यासाने काढले. असो सप्तशतीचा पाठ दयासे न कवे स्पष्ट देणे म्हणावे स्पष्ट फळ सर्व मंत्राचे. किंवा ही नवरत्नांची माळा प्रेमी घालावी देवीच्या गळा प्रप्रसन्न होय. देवी प्रेमाळा स्तोत्रपाठे करुणियाम. किंवा नारायणी भगवतीचं स्तोत्र म्हणावं. असो या प्रकारे करून याचा महिमा वर्णिला. पुन्हा महाकालीचे प्रमाण प्रथमाध्यायाच्या
पुढे लक्ष्मी चरित्र अध्याय वर्णिले, नंतर महासरस्वतीचे गुणविचित्र 9वा अध्याय वर्णिले. त्यात 9व्या अध्यायी देखा वैशिष्ट्य चरित्रासमेका अंती 3 अध्याय सुरेकर रहस्याचे वर्णिले. एवं 16 अध्याय केवळ श्री देवी चरित्र सगळं श्रवण पठण मात्र बाळ देवी प्रसन्न होत होते. परी मुख्य पाहिजे भावा 16 अध्याय आहे. या 16 अध्यायामध्ये देवीचं चरित्र वर्णन केलेलं आहे. पण ह्यात मुख्य काय पाहिजे? आपला भाव शुद्ध पाहिजे. भक्त भावार्थ द्यावातून सरी व्यर्थ बारावे दे अर्थ देवी वाक्याचा पाहावा. भक्तीने करावे श्रवण पठण, भक्तीने करावे पूजना, जानता म्हणून देवी गोष्टी झाली. हे ज्ञानाचे कारण नाही. वस्तू भावार्थ मुख्य पाहिजे. भक्ताने अर्पिता पत्र पुष्प ही देवी संस्कृती. आपण मनापासून एखादं फूल जरी देवीला अर्पण केलं, पत्रम पुष्पम फलम तोय योमे भक्त्या प्रेक्षती, किंवा राजो यथाशक्त आपल्याला शक्य असेल राजोपचार अर्पण करावे. विष्णूहून फार दयाळ वेगमा असे केवळ तिच्याहून स्नेह प्रवळ जननीचा प्रसिद्ध प्रवळ. विष्णूपेक्षाही जगदंबा ही लवकर प्राप्त होते. कारण वडील कठोर हृदयाचे असतात, ते लवकर फलप्रद होत नाहीत. म्हणून मुलं सुद्धा आपल्याला काय पाहिजे असेल तर आईच्या कानात सांगतात, आई जरा बाबाला सांग ना. मग ते बाबा आईचं ऐकतात. तसं आपण आईला मागितलं की आई भगवान विष्णू सांगते अहो एवढ्या याला घेऊन टाकावं, त्यामुळे देऊन टाकतं. आपल्याला माहिती आहे रुक्मिणी पांडुरंगाच्या बाजूला, जे पांडुरंगाच्या बाजूला रुक्मिणी बसलेली, पांडुरंगाच्या बाजूला रुक्मिणी बसली आहे की नाही, रुक्मिणी पांडुरंग आहेत की नाही. तर आपण दर्शनाला गेल्यानंतर जे जे मागेल ते ती देवी म्हणजे रुक्मिणी माता आपल्याला देते. किंवा ही आपली देती देवी सप्तशृंगी माता देते, जे पाहिजे ते. पण ती काय म्हणते, जोपर्यंत याला कोणी मागायला येत नाही ना तोपर्यंत मी सगळं देते. पण खरा जो भक्त आहे तो देवीला काही मागतच नाही ना. तो म्हणतो मला हा पाहिजे. पुरे, तो देवीला काय म्हणतो, पुरे 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 आता. देवी आईसाहेब तुम्ही दिले भरपूर झालं. पुरे 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 आता. देव देता वितेची ना. देव कंटाळत नाही हो. आपण जरी म्हणलं ना बास तरी देव थांबत नाही, देव देतच राहतो. पुरे 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 आता असं म्हटलं तरी तो देत राहतो. पुरे 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 आता. देव देता विटेची ना. पण खरा भक्त ज्यावेळेला येतो तो काय म्हणतो, भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधरे. देव म्हणा मी तुला त्रैलोक्य देतो, तर तो म्हणतो मला त्रैलोक्य नको, तू पाहिजे. मग असा भक्त आला की देवीची पंचायत होते. तो म्हणतो मला आई बाकी काही नको, मला हा पाहिजे परमात्मा. नरगे मुक्ती धन संपदा संत संगती. काय पाहिजे मागायचं तो म्हणतो बस. त्याला तर काय मागितलंय, पांडुरंगाचं काय मागतात संत, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देईला सदा. आम्हाला काही देवा नको, आम्हाला फक्त सत्संग दे. म्हणजे आमची बुद्धी शाबूत राहील. सत्संग सगळं जायचं असेल आधी बुद्धी नष्ट होते. मग आमची बुद्धी शाबूत राहायला पाहिजे तर आम्हाला सत्संग पाहिजे. म्हणून आम्हाला सत्संग दे की आमची बुद्धी स्थिर राहील. आमच्या बुद्धीतनं काही वाईट विचार निर्माण होणार नाही, वाईट कृती आमच्या हातून घडणार नाही. प्रथमादेवी वाक्याचा सांगता विस्तार गंधवाड्याला पारता देवी काणे नमस्कार वारंवार तुम्हाला. प्रथमाध्यायी शेती महाकालीची उत्पत्ती मधुकैटमध्ये मारवीची झाली संभान. आता एकेका अध्यायाचं वर्णन आलंय. 16 अध्याय सर्व. द्वितीयाध्यायी केले वर्णनाचे महालक्ष्मीचे जनना सेनापतीचे युद्धधारण होते झाले देवीचे. तृतीयाध्यायी कथन झाले महिषासुराचे आनंद केले. चतुर्थाध्यायी निर्मले शंकराचे दिवस होते. 5वे अध्याय निर्माण श्री महासरस्वतीचे आख्यान पार्वती देहापासून जनन धूतवर्णाले वर्णिला. 6वे अध्याय वर्णना देवीने मारला धूमलोचना. 7वे अध्यायीचे धारणा चंडमंड बघिले. 8वे अध्याय निश्चिते रक्तविचारी केली. 9वे 9वे अध्याय सुभा प्रतिमा आरती झाली.
10व्या अध्यायी वर्णिले शुंभासुराचे हनन केले. 11व्या अध्यायी नारायण 12व्या अध्यायी प्रसिद्ध वर्णिला देवीचा संवाद श्रवणपठणाचे फळाघात देवीने वर्णिले. 13व्या अध्यायी केले वर्णन सुरता वैशाची देवी प्रसन्न हे राज्यात मुक्ती वैशाची. 14व्या अध्यायी निर्मणा अपराधाने रहस्य केले कतर देवीने ब्रह्मा विष्णू निर्मण उत्पन्नादी कर्म निवेदिले. 15व्या अध्यायी दान केला पूजा प्रकार वर्णना 7 प्रकारच्या अनुसाने पुन्हा कथा प्रकार वर्णिला. शेवटी 16वी अध्यायी मूर्ती रचना वर्णिले. 55 या रूपात वर्णिले. या प्रकारे करून 16 अध्याय ग्रंथ पूर्ण श्री देवीने कृपा करून ब्राह्मण मुखे बोलविला. 16 ग्रंथाचे 16 अध्याय गाणं हे की षोडशोपचार. हे 16 अध्याय म्हणजे जणू काय पण या निमित्ताने आपण देवीची षोडशोपचार पूजा केलेली आहे. किंवा षोडशाध्याय ग्रंथ हा जे 16 कळांचा नक्षत्र भक्तांचे विविधता देवीने पूर्ण ठेवला आहे. किंवा हे 16 अध्याय म्हणजे 16 कळा. चंद्र कलेने वाढतो प्रतिपदा द्वितीया तृतीया पौर्णिमा आणि 17 आहे त्याला अमृत कला असं म्हटलेलं आहे. किंवा 16 अध्याय ग्रंथ हा 16 कळांचा नक्षत्र भक्तांचे अर्थ देवीने पुन्हा. अथवा 16 अध्याय ग्रंथदान हे की 16 कळांचे कमल पूर्ण श्री जगदंबेच केल्यावर म्हणा धरले ती करी जणू काय 16 अध्याय म्हणजे 16 दलाचं हे कमलच मी देवीला अर्पण केलंय. देवीने ते आपल्या हातात धारण केले. धरले करी प्रीतीने धरिले करी प्रीतीने नात्री 16 अध्याय देखा देवी कंठीची 16 मातृका किंवा 16 स्वर हे अंबिका धारण करी देवी कंठी. किंवा हे 16 अध्याय म्हणजे देवीच्या गळ्यात असलेल्या 16 मातृका आहेत. किंवा हे 16 स्वर आहेत जे अंबेने कंठी धारण केलेले. असो या प्रकारे करून दान केले ग्रंथाजवळ जिथे हा ग्रंथ झाला निर्माण ते छान. आता हा ग्रंथ कुठे निर्माण केलाय तो शांतपणे आहे. कृष्णावेणी संगमापासून दक्षिणेशी कोश 3 कृष्णेपासून पश्चिमेशी जाणं 1 कोस पर्यंत. कृष्णावेणीचा संगम झालाय त्याच्यापासून दक्षिण दिशेला 3 कोस आणि कृष्णेपासून 1 कोस अंतरावरती हे वर्णे नावाचं गाव आहे. वर्णे नावाचे नगरी तेथे देवालयामध्ये ब्राह्मण असे सहपरिवारी राम नाम तयार. या वर्णे गावामध्ये देवीच्याच देवळामध्ये मी पुजारी पण करतो असं हे ब्राह्मण सांगतो. मी तिथला देवीचा उपासक आहे. देवीची पूजा करण्याचं काम माझ्याकडे आहे. मी सहपरिवार देवीची पूजा करतो. वर्णे नामाचे नगरी तेथे देवालयामध्ये ब्राह्मण असे सहपरिवारी राम नाम तयाचे. तो केवळ बुद्धीचा हीन देवी महिमा आघातपूर्ण परित्याचे वचन देवी कृपे करू. तो म्हणतो मी बुद्धिहीन आहे पण देवीनी कृपा केली म्हणून माझ्या हातनं हा ग्रंथ झाला. श्री तेथे जगदंबा भवानी श्री पांडुरंगाचे रूप धरले पैसले जाऊन सिंहासनी शिवरूपे पार्श्वभागी. या ठिकाणी ही जगदंबा म्हणजे त्या मंदिरामध्ये पांडुरंगाची पण मूर्ती आहे. रुक्मिणीची मूर्ती आहे. ती जगदंबा भावाने पांडुरंगाचे रूप धरून बैसली जाऊन सिंहासने शिवरूपे पार्श्वभागे. मुकुट कुंडले वनमाळा घनश्याम दिसे जावळा काशी पिकांबर कुंडळा पाद माळा शोधी शोभती सकल अलंकार गंध वैजंती मनोहर कटिवरी ठेवले कर उभय भागी साजरे. नाना पुष्पफला फलभार शोभती तुलसी माला विराजते. वामभागी रुक्मिणी सती आदिमाया जगदंबा. ही रुक्मिणी माता आहे ती आदिमाया आहे. तिला जगदंबा असं म्हणतात. आदिमाया जगदंबा. दक्षिणेशी राम लक्ष्मणा जवळी चतुर्भुज विष्णुपूर्णा बाहेर मंडपे गजानन लक्ष्मी असे दयापासी. दक्षिणेला राम लक्ष्मणाच्या मूर्ती विराजमान आहेत मंदिरामध्ये. चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे. बाहेर मंडपामध्ये गजानन आहे लक्ष्मीची मूर्ती आहे. दक्षिणोत्तर गरुड मारुती. दक्षिणोत्तर अशा स्वरूपात गरुड आणि मारुती आहे.
पार्श्वद गण मुख्य असते पश्चिमेशी मुरलीधर निशिदी पुढे तुलसी विराजे. पश्चिमेला मुरलीधर कृष्णाचं मंदिर आहे, तुलसी आहे. तुलसी महात्म्य ग्रंथदान पूर्वी केला असेल निर्माण याच ब्राह्मणाने पूर्वी तो मीच पूर्वी तुलसी महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तुलसी महात्म्य ग्रंथदान पूर्वी केला असेल निर्माण सांप्रतकाळी नवरत्पूर्ण देवी महात्म्य वर्णिले असो. या देवालया माजारी जाणार ग्रंथाला निर्माण अग्निसेवक राम ब्राह्मण देवी बनली तन्मुखे. तो म्हणाला मी अग्निहोत्री ब्राह्मण आहे, माझ्या मुखातनं देवीने हे चरित्र वर्णन केले. या देवी महात्म्याची संख्या 1709 असे देखा. हा सप्तशती म्हणजे 700 श्लोकाचा ग्रंथ, पण मी याचं वर्णन 1709 ओव्यामध्ये केलेले. 1709 असे सगळे काम जगदंबेने बुद्धी देऊन या देखा ग्रंथ पूर्ण मधुरा शके 1781. 1781 सालीच हा ग्रंथ लिहिला गेला. शके 1781 सिद्धार्थचे नाम संवत्सर होतं. प्रत्येक चैत्र मासामध्ये संवत्सराचं नाव बदलतं. 60 संवत्सर आहे. सिद्धार्थ नाम संवत्सराचे अश्विन शुक्ल अष्टमीचे हे ग्रंथ अश्विन शुक्ल अष्टमीला ग्रंथ पूर्ण झाला. आषाढ शुद्ध त्रयोदशी जे आरंभ केला ग्रंथाची अश्विन शुक्ल अष्टमीशी ग्रंथाचा शेवट झाला. आषाढ शुद्ध त्रयोदशीला ग्रंथ लिहायला सुरुवात केला आणि अश्विन शुक्ल अष्टमीला ग्रंथ समाप्त झाला. सद्गुरु तो दत्तात्रय दान संप्रदाय सर्वास विद्यमान तया कारणे माझे नमन सर्व भावे करून. या सद्गुरु माझे कोण आहे? दत्तात्रय आहे. श्लोकाचा सर्वार्थ येथे वर्णिला यथार्थ चतुर्थाध्यायी मात्र भावार्थ वर्णन केला असेल. येथे श्रवण पठण करता सर्वबाधा निरस्ती कर्तुता सर्व संकटापासून मुक्तता होत असे निजारी. जैसे व्यासाने केले वर्णन तैसेचे येथे केले जाण. भावार्थ द्यायचे करता शिला पठण भावार्थ द्यायचे करता पठण श्रवण करीत देवीची देवीने देशी बोलवले तसे ते वर्णन केले. सज्जने पाहिजे परिसले प्रेमभक्ती घेण्या श्रीदेवीचे नमस्कार नामत विचारला वारंवार जिने करून हाजरन बोललेला. इथे श्री मार्कंडे पुराणे सवर्णिके मनंतरी देवी भगवती महात्म्य मूर्ती वर्णन करा कारणे स्तोत्र मंत्रादी कथनम नाम षोडशो या श्रीकृष्णा श्री जगदंबार म्हणतो. यदक्षर पदभ्रष्टम म्हणजे हे वाचताना कुठे एखादा अक्षर चुकला असतो किंवा एखाद्या ठिकाणी मात्रा द्यायची राहिली असेल, अनुस्वार द्यायचा राहिला असेल, विलांटी द्यायची असेल, उकार म्हणजे उच्चार करताना चुकीचा उच्चार झाला असेल किंवा तर मला क्षमा कर. यदक्षर पदम भ्रष्टम मात्रा येनांची यद भवे तत्सर्व क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्या प्रसन्न वरदा भवतु. एवं प्राकृती देवी महात्म्यं संपूर्णम्. आता पुढे भजन आहे का? आलेत का भजन? आई येता येत ना आल्यात का? भजनी मंडळी आलेत का? या लागल्या जातो. मी 5-10 मिनिटं आहे का? अतः श्री चंडिकाजाम श्री गणेशान मा सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः कुलदेवताय नमः विनमो. ओम नारायण नमः नरोत्तमाय नमः. ओम श्री देव सरस्वती देवे नमः. श्री ओम वेदव्यासाय नमः. अस्य श्री चंडिकाजाचं प्रमाण अनुसंधा चामुंडा देवता अंगन्या पुष्पमा बीजम दीपवंदा देवता सर्वं श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगा. ओम नमः चंडिकाय. ओम मार्कंडेवाचा. ओम यद्गुह्यं परमं लोके सर्वक्षात्रामनुनां यन्न कस्यदा शिवाख्यातं तन्मे विरामः. ब्रह्मोवाच अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारं देव्यास्पदं पुण्यं सत्गुणस्व महामुने. प्रथम शैलपुत्रेति द्वितीयं ब्रह्मजाण्यं तृतीयं चंद्रकंठेति कुष्माण्डेति चतुर्थं पंचमं स्कंदमातेति षष्ठं सप्तमेति सप्तमं कालनावर्ति च महागौरीति च नवं विद्यार्थीजनं प्रतिष्ठितः तानि नामानि ब्रह्मण्येव महात्मनादात्मेन दैमानुस्तोत्रणे विषमे दुर्गमे जैवभयार्थाशनं गतः न तेषां जयते किञ्चित् नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न ये स्तोत्रं तेषां प्रेत संस्थातु चामुंडवारा इंद्रिगजा माहेश्वरी उत्तरवरा कौमारी शिवाना ब्राह्मण नानाभरण शोभाध्या नाना
जया मैं विजया माला कपौलो कालिकार कर्णमूल दंता लक्ष्मकुमारी कामाक्षी रखान सुरेश्वरी रक्षेद जंगे बड़े महाबरा प्रोक्ता पादांगुरी रोमकूपेश बहुवेरी अंतराणि का ज्वालामुखी न ज्वाला विद्या अहंकार मनोबुद्धि लक्ष्मी धर्मचारणे यशक कीर्ति लक्ष्मी मार्ग क्षेम करे रक्षित कीजिएगा पदम एकन न गच्छे तो दीक्षे ययन कामले कामम तंतम प्राप्नोति निश्चितं इदं तु देव्या कवचां देव्यानां दैवी कला होइत सावरण जगम महापित भूचरा खेचराष्ट्र जल जल जा दो जल जा पूजा माला मनो जपे सप्त जरी जनी द्वाद यावद तावत कृष्ण कवचम आल्या सगळ्या आल्या का बघा मागे आल्यात का बघा हे जे स्तोत्र आहे आपण या 15 अध्याय 16 अध्यायामध्ये येऊन गेले आपण त्या दिवशी सांगितलं होतं जसं रामरक्षा आहे शिरोमे राघव पातू भालम दशरथात मजा तसं एक स्तोत्र त्या 15 अध्यायामध्ये येऊन गेलेले आपल्या याच्यात त्या दिवशी तुम्हाला वर्णन करून सांगितलं होतं हे जसं कवच आहे रामरक्षा कवच तसं हे कवच आहे पण आता वेळ होता अजून येत होत्या म्हणून वाचलंय जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जगदम्बा माता की जय सप्तशृंगी माता की जय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे जगदम्बा माता की जय साहेबराव चव्हाण यांच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 9 दिवस यथाशक्ती देवीची सेवा करता आली ही देवीची सेवा देवीच्या चरणी अर्पण करतोय जगदंबा माता की
हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। आज या ठिकाणी हरिभक्तपरायण श्री अनंत काठे गुरुजी यांच्या मुखातून ही अमृतवाणी आणि हा ग्रंथ आपण अमृतधारेप्रमाणे श्रवण केला। ही पर्वणी असं वाटतं संपूच नये। आपण मला वाटतं किती वर्षे गुरुजींनाच माहिती, माझ्याही लक्षात नाहीये किती वर्ष येते, पण 7-10 वर्षाचा नक्कीच झाली की आपण जर इथे अधिक मास कथा पण गुरुजींच्या मुखातून झाली, अधिक मास महात्म्य त्याचप्रमाणे देवी महात्म्य पण दर नवरात्रात होत असतात। असे वेगवेगळे योग गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला येतात। आपण खूप धन्य आहोत की गुरुजींच्या मुखातून आपण हे अमृतधारा ग्रंथ आपला देवी महात्म्य ग्रंथ श्रवण केला। गुरुजी खूप खूप धन्यवाद तुमचे। सप्तशृंगी माता की जय। आता ये तिकडनं, आता तिकडनं ये ना आपलं जय जय जगदम्बा माता की जय। सप्तशृंगी जय।